हॅलो गायज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर एक संध्याकाळ अशी की आम्हाला आज झालं बोर खूप दिवसभर. आज होतं संडे, तर आम्ही निघालो थोडेसे कुठेतरी बाहेर. आई, मी, ते बेबी दीदी, प्राची, रिऊ अशी थोडीच लोकं. तर जाता जाता एनडी स्टुडिओ लागला आम्हाला. बघून घ्या तुम्ही पण. तर आम्ही चाललोय कुठे, तर आम्ही चाललोय मोरबा डॅम. आमच्याकडे आहे तिथे. खूप दिवस जायचं होतं. फायनली आज मुहूर्त लागला आणि हे नोटंकी बघू शकता दोन्ही तुम्ही. भूक लागले आणि आम्ही घेतले त्यांना वडापाव. मस्त गरमागरम वडापाव आणि काय तो वातावरण होता खूपच छान. आणि मग आम्ही मस्त तिथे उतरून गरमागरम वडापाव खाल्ले. अजून बहुत भरायचं आहे डॅम, तो काही भरला नाही आहे. खूपच जास्त भरायचं आहे पाणी अजून. इकडे आई वगैरे हात करतायत, रिऊ. आणि बघू शकता दूर दूरपर्यंत नजर जाते तोपर्यंत पाणीच दिसतंय. असं वाटतं समुद्रावर आलोय, पण तो समुद्र नाहीये. हा आहे मोरबा डॅम, ज्याच्या आम्ही बॅक साईडला गेलोय की तिकडे भरपूर खूप जास्त अजून पाणी भरायचं आहे. हा मंदिर जो आहे वरती, तिथे बेबी दीदी बोलते पाया पडायला जातात लोक. मग आम्ही इथनं निघालो. मग खूप सारा रिलॅक्स टाईम डॅमवर घालून आम्ही निघालो घरी यायला. आणि मग वाटेत धनंजय शॉप लागला, तिथे आम्ही काही शॉपिंग केली थोडी. आईला पण चणे वगैरे घ्यायचे होते, आम्हाला पण काय काय घ्यायचं होतं. इथले चणे वगैरे खूप छान आणि टेस्टी आणि फ्लेवरवाले भेटतात अलग अलग. मग इकडे झाली शॉपिंग आमची. हा तर काय याची शायनिंग बघायला पाहिजे, उचलत नाही तरी घेत होता. आणि मग ह्याच्याकडनं मी मागितलं तर बिचारा देतोय रे. किती छान आहे माझा पोरगा. मग इथून पण आम्ही निघालो रिटर्न. मग येता येता फाट्यावर आज लकीली संडे होता तरी बिलकुल ट्रॅफिक नव्हती. खूपच छान होता रस्ता, एक मोकळा एकदम. मग प्राचीला पाहिजे होतं पार्सल, तर घेतली तिला बिर्याणी. आणि मग आलो आम्ही आमच्या रस्त्याला. कसली भारी ग्रीनरी आहे ना आमच्या रस्त्याला, म्हणजे जांभिवली रोडला. खूपच छान एकदम मस्त वातावरण आहे. मग घरी आलो, खूप जास्त लेट झाला होता, जेवण घालायचं होतं. मग इकडे वाटाणा रेटी आईने घातली, मी घातलं वरण भात. आणि मग फटाफट आम्ही आवरून घेतलं आमचं दोघींचं काम. आणि छोटंसं ब्लॉगचं करते मी एंड. बाय.